स्ट्राईक एंडला आपण पाहतो योगेश, नॉन स्ट्राईक एंडला मनोज आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत सुभाष. सुरुवात होईल आजच्या दिवसातील पहिल्या मॅचला. ग्रीन सिग्नल आलाय पंचांचा. सुरुवात करतील. राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय. अगदी फुल टॉस चेंडू होता, त्याला हलक्या हाताने फ्लिक केलं गेलंय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत आणि एका धावेने संघाचं खातं देखील ओपन केलं जात आहे. संघाचा श्रीगणेशा केला जातोय. अगदी थंडीच्या वातावरणामध्ये इथून सामन्याला सुरुवात झाली. इथून नक्कीच सर्वांची बॉडी गरम होणार आणि इथून रंगत सुद्धा आपण पाहणार आहोत. यापुढील चेंडू यावेळेस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिला असेल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला ऑफ साईडला. कटरचा वापर केला होता. व्हेरिएशन दाखवलंय दुसऱ्या चेंडूवर. पहिला चेंडू आपण होता, त्यानंतर आपण हा चेंडू पाहिला. निर्धाव चेंडू देखील आलाय. यावेळेस अजून एक स्विंग अँड मिस. यावेळेस आधी आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला होता. आता मात्र मिडल स्टिकवर चेंडू पिच केला होता. त्यानंतर आपण पाहिलं असेल बाउन्स देखील होता आणि स्विंग देखील पाहायला मिळाला. त्यानंतर अजून एक निर्धाव चेंडू. यावेळेस नक्कीच अवैध खेळण्याचा प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. पहिल्या विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मनोज बॅक टू द डगआउट. नक्कीच ड्रेस कोडची पेनल्टी जी असेल, आपण पाहिलं असेल ड्रेस कोड मध्ये नाही आहात, ती पेनल्टी आपण जे समोरचा संघ फलंदाजी करताना जेव्हा उतरेल त्यावेळेस ते फलंदाजी करतील तेव्हा पहिल्या षटकानंतर त्यांच्या धावांमध्ये ऍड केली जाईल ती. आपण पाहतो या स्पर्धेची ड्रेसिंग आणि चेसिंग असा कंपल्सरी हा नियम आहे. नवीन फलंदाज आले तर योगेश, मित्रांनो मनोज गेले, त्यानंतर योगेश आले. या संघामध्ये योगेश नावाचे भरपूर सारे खेळाडू आहेत. आपण अगदी पहिल्या दिवसामध्ये पाहिले असतील योगेश, एक योगेश जात होता लगेच दुसरा येत होता. तोच संघ आज लढताना पुन्हा एकदा पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर विकेट चौथ्या चेंडूवर विकेट आली. त्यानंतर अजून एक विकेट पाहायला मिळते. हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची चूक न करता शॉर्ट लेग मध्ये झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. योगेश बॅक टू द डगआउट. चला क्षेत्ररक्षण सजवा, एकत्रित येऊ नका, तुम्हाला देखील टाइम आहे. नवीन फलंदाज झालेत मिलिंद बागुल. आता आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू देखील आले होते. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दोन विकेट देखील आले. तर आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट होईल का हे देखील आपण पाहणार आहोत. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केला गेला. त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाईल. नक्कीच फलंदाजांना ठाऊक होतं की मोठा प्रहार केला तर कुठेतरी विकेट गमवू शकतात. त्याच्या अनुषंगाने एक धाव आली. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 2-2.
अप्रतिम षटक राहिलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी देखील केली गेली आहे. कारण आपण पाहायला गेलं तर 2च धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट सुद्धा महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण देखील पाहिलेत. चला सुरुवात करा. दुसऱ्या षटक हाताळण्याकरता गोलंदाज झालेत. पहिला चेंडू अगदी लोवर फुल टॉस होता, त्यावर आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट केला गेला अगदी अलाउंड द कार्पेट आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक केली जाईल. एक धाव आली आहे. पिंटू भाऊ गोलंदाजी करता आपण पाहतोय. पिंटू प्रदीप, यस प्रदीप नाव आहे. पिंटू हा टोपण नाव आहे, मात्र त्यांचं नाव प्रदीप. प्रदीप या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सध्या झालेत. पहिला चेंडू आपण पाहिला, यावेळेस अजून एक चेंडू अप्रतिम. अगदी आपण पाहिलं ना, हा शॉर्ट सिलेक्शन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या आतली कडा लागली आणि चेंडू ऑफ साईड ऑन साईडला त्या ठिकाणी मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्या दिशेने चेंडू रवाना देखील झाला होता. एकही धाव नसणार आहे या चेंडूवर. यावेळेस स्विच हिटचा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल आणि चुकी घडली. नक्कीच झेलची संधी निर्माण झाली होती, उलट्या पावलाने त्या ठिकाणी पाठलाग केला होता, त्याच अनुषंगाने झेल देखील सुट्टी केली. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 4 या अंकावर. इथून आता आपण पाहतोय ना, संघ थोडासा संकटात आहे, कारण दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील सुद्धा 3 चेंडू ट्रॅव्हल झालेत आणि धावा फक्त आणि फक्त 4 आल्यात. त्यामुळे यावेळेस ओव्हरविच चेंडू भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक न करता वाईडिश लॉंग ऑनला स्वीकारतील जेल आणि अजून एक गडी झालाय फेल. 1 मोर विकेट डाऊन. नक्कीच स्पर्धेचे नियम आहेत का, ज्या वेळेस 40+ गोलंदाजी करत असतो त्यावेळेस, सॉरी 45+ गोलंदाजी करत असतो त्यावेळेस 45+ फलंदाज खेळपट्टीवर पाहिजेत. आणि जे 45+ होते ते फलंदाज या ठिकाणी सर्व बाद झालेत. त्यानंतर 45च्या आतमधले अगदी 40 ते 45 मधले जे खेळाडू आहेत ते मैदानामध्ये आलेत. त्याच अनुषंगाने दुसरं षटक देखील संपलंय. धावसंख्या आपण पाहतोय 4. गोलंदाज आलेत योगेश. गोलंदाज योगेश आहेत आणि फलंदाज सुद्धा योगेशच आहेत. नवीन फलंदाज आलेत यतीन आलेत, नॉन स्ट्राईक एंडला असतील आणि यतीन यांना इथून नक्कीच दुरा सांभाळावा लागेल संघाचा, कारण संघ आपण पाहायला गेलं तर अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांमध्ये धावा आपण पाहिल्या असतील ना तर फक्त आणि फक्त 4च आहेत. 4 धावा आहेत आणि इथून पुढे जर चांगलं फायटिंग स्कोर जर बनवायचं असेल तर यतीन यांना मोठे मोठे प्रहार करावे लागतील, कारण आपण पाहिलं असेल यतीन यांच्यामध्ये क्षमता देखील आहे ती, त्याच अनुषंगाने त्यांना देखील इथून प्रचारित केलं गेलंय. चला तर सामन्याला सुरुवात करा. तिसरं षटक हाताळण्याकरता आपण गोलंदाज पाहतो योगेश आणि स्ट्राईक एंडला सुद्धा आपण पाहतो योगेश. आपण पाहतोय पहिला चेंडू आपण पाहिला असेल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळताना हे पहा, पाहू शकता टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वलन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आपण निर्धाव चेंडू आलाय.
राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना नक्कीच तो एक कोन तयार होतो आणि चेंडू बाहेरच्या दिशेने वळत असतो. आता मात्र त्या ज्या प्रकारे चेंडू होता त्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू सरळ जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार. होता मात्र यावेळेस उल्लंघलं होतं आणि त्या प्रकारचा फटका देखील एक्झिक्यूट केला गेला. वेट केलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पंच केलं आणि त्याच्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार आलाय. इथून चौकार आलाय आणि इथून नक्कीच धावा अजून चांगल्या जोडाव्या लागतील. अशाच प्रकारचे फटके येणे आवश्यक आहे. कारण सर आपण पाहायला गेलं तर संघ थोडासा संकटात आहे. हा चेंडू ऑफ साईडला उडवला. क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी? नाहीत आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 4 धावांसाठी आला चौकार. जे प्लेयर खेळायला आले नाही किंवा मॅच असून खेळायला आले नाही त्या प्लेयरांकरिता सूचना आहे की आपण ही स्पर्धा खेळत नाही आहात आता, तर तुम्हाला यापुढची जी स्पर्धा असेल त्याकरता तुम्हाला बॅन करण्यात येईल. आणि त्याची लिस्ट आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये जाहीर देखील केली जाईल. या सूचनेकडे सर्वांचं लक्ष असू द्या. त्या ठिकाणी मैदानाकडे बोलूयात. पुन्हा आपण पाहिलं थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ही एक धाव देखील आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड वर. यापुढील चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढले. यावेळेस सुद्धा स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावर. यावेळेस उडवलाय समोर आपण पाहतोय लॉंगॉनला अगदी क्षेत्ररक्षक आहेत आणि अजून एक विकेटचं पतन. योगेश बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक आलाय 14. आता नवीन फलंदाज झालेत मुकेश आणि मुकेश यांच्यासाठी जेव्हा ते डगआउट मधून निघाले ना तेव्हाच पारितोषिक आलाय. भूमिक स्पोर्ट्सचे सर्वा श्रावण ठाकरे यांच्याकडनं प्रति धावेकरिता 10 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एक धाव प्रत्येक धावेला 10 रुपये असेल कॅश प्राइज. सॉरी 50 रुपये आहे. 10 रुपये बक्षीस आहे पण तुम्ही 50 धावा मारा इथनं अशी त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांनी बक्षीस लावलंय. विनायक आणि प्रत्येक षटकारकरिता संतोष शिंदे यांच्याकडनं मुकेश याला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यतीन आणि गोलंदाज विनायक सज्ज झालेत. यतीन पहिला चेंडू ऑफ साईडला अलाउंड द कार्पेट खेळून काढले. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक केली जाईल तर एकच धावा. आता मुकेश याला स्ट्राईक एंडला आणलं गेलंय कारण मुकेश याला पारितोषिक सुद्धा लागलेत. त्याच्यानंतर आपण पाहू शकता आपल्यामध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज करता जी सायकल आहे ती सुद्धा येत असताना प्रति धाव 10 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय. पुन्हा आपण पाहिलं असेल वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झाले. चुकी काढली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. त्यानंतर बॅकअप मात्र अप्रतिम राहिलाय कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते ते लॉंग ऑफ पर्यंत आले आणि बॅकअप देत असताना 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि इथून आम्ही नक्कीच नोट करून ठेवू 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. अर्थात 20 रुपयाचं पारितोषिक पटकावले देखील. इथून पुढे जेवढ्या पण धावा येतील तेवढं नोट देखील केलं जाईल कारण पारितोषिक आहे. आणि हा नक्की शॉर्ट पिच चेंडू होता. आपण पाहिलं असेल एलिव्हेशन नव्हता. आता इथे आपण पाहतो हिट विकेट. अगदी शफल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता
आणि पाहिलं असेल त्यांचं पाय होतं ते स्टमावर आदळतंय आणि विकेटचं पतन आणि इथे हसू अनावरण होत नाही आहे श्रावण ठाकरे यांना. अगदी आपण पाहिलं असेल ना तर बॅकफुटला जाऊन शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांचा पाय अगदी यष्ट्यांवर आदळला. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आणि नक्कीच त्यांचे खेळाडू नव्हते, अगदी 6 खेळाडू घेऊन ते उतरले होते. जे खेळाडू त्यांचे आले नाहीत त्यांच्यासाठी नक्कीच कमिटीने एक सूचना देखील होती की जे खेळाडू आले नाहीत त्यांची लिस्ट जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर जाहीर देखील केली जाईल आणि इथून त्यांना बॅन देखील केलं जाईल, कारण आपली ही स्पर्धा आपल्यासाठीच आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपण खेळण्याकरिता आले नाहीत म्हणून तुम्हाला बॅन केलं जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावर पोहोचली आणि विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता असेल. आणि मॅच संपल्यानंतर मुकेश यांना विनंती आहे आपलं जे पारितोषिक होतं ते देखील घ्यायला यायचं. 20 रुपयाचं पारितोषिक का ना असू द्या, मात्र ते पारितोषिक पारितोषिक असतं, ते पारितोषिक आवर्जून घ्या. चला सोन्या पंच सुरुवात करा सामन्याला. आणि आयोजकांची या ठिकाणी फरमाईश आहे सोन्या पंचांसाठी, तुम्ही डान्सिंग पंच याकरिता सुद्धा ओळखले जाते, ती फरमाईश तुम्ही एकदा तरी दाखवा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुभाष, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक आणि गोलंदाजी करिता प्रदीप आणि गोलंदाजी करिता आपण पाहतोय गोलंदाज योगेश. चला तर सामन्याला होते सुरुवात दुसऱ्या इनिंग साठी आणि आमच्यामध्ये जोडले गेलेत आमचे साथी समालोचक यासिम साठे सर. आपलं या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने फ्लिक केले गेले. आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच आहे, कारण 5 षटकांचा सामना आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर अगदी 6 खेळाडू घेऊन उतरले होते मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विकेट 5 आल्या आणि धावा आपण पाहिल्या तर फक्त स्कोरबोर्डवर 17 लगावल्या गेल्या आणि त्याच्यानंतर 18 धावांची आवश्यकता असेल इथून विजयाकरिता. तेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देखील आली आहे. सिंगल डबल धावेने सामना पुढे नेण्याचं काम नक्कीच करतील, पण अशा सामन्यामध्ये नक्कीच मोठ्या प्रकारची आवश्यकता नसते. मात्र आपण पाहतोय अगदी जागा बनवली, रूम क्रिएट केलं होतं, त्यानंतर फटका देखील त्याच प्रकारचा एक्झिक्यूट केला गेला. डीप मध्ये चेंडू जाईल, 4 धावांसाठी आलाय चौकार.
आलाय. अपील केली जाते आणि ती अपील नक्कीच उचलून धरली या पंचांनी. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रति बॅक टू द डग आउट. दोन रनांची समोरच्या संघाला पेनल्टी देखील होती. ती या षटकानंतर आपण ऍड देखील करणार आहोत. धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर आल्यात. 5-1 पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला होता. पहिल्या षटकानंतर ती पेनल्टी सुद्धा ऍड करणार आहोत. चला तर वळूयात पुन्हा सामन्याकडे. नवीन फलंदाज आलेत संतोष. अगदी हलक्या हाताने फ्लिक केलंय त्या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न नक्कीच करतायत. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. नक्कीच 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. एक बाईच्या स्वरूपात धावा आल्यात. धावा लीग बाईच्या स्वरूपात अथवा बॅट मधनं धावा येणं गरजेचं असतं आणि त्याच धावा येताना आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय 7 या अंकावर. पुन्हा एकदा योगेश सामोरं जातील. संतोष जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं असेल बॅकफुटला आले होते, थोडेसे मागे सरसवले आणि त्याच्यानंतर फटका अगदी ऑफ साईडला इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज देखील लागली होती. यष्टीरक्षकाकडनं मात्र चूक घडली. झेल स्वीकारू शकले नव्हते. यावेळेस जागा बनवली आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं अगदी कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. षटक संपलंय. धावसंख्या आल्या होत्या 11 आणि जी पेनल्टीच्या 2 धावा होत्या त्या देखील इथून ऍड केल्या जातील. एकंदरीत आपण पाहतोय 11 + 2 अर्थात 13 धावा स्कोरबोर्डवर. इथून विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या पॉवर प्लेला देखील सुरुवात झाली आहे. आमच्या समवेत जोडलेत आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. पराग गोडसे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. ऑफिशियल स्कोरर आहेत. वेलकम. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल एज लागली. नो चेंडू होता. येस, नो चेंडू होता. ओव्हरस्टेप झाली मला तरी वाटतं आणि त्याच अनुषंगाने पंचांनी लगेचच नो चेंडू दिलाय. माझं लक्ष नव्हता. मात्र आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत माझ्या समवेत आता कल्पेश पाटील, त्यांनी लगेच दर्शवलं. धन्यवाद कल्पेश पाटील. सामन्याकडे धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावर. आता इथून विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता असेल. लेफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागते. 1 धाव आली आहे. त्याच्यानंतर थ्रो देखील आपण पाहतोय चुकीचा आला. चुकीचा थ्रो आणि त्याच्यानंतर अजून एक धाव पडून पूर्ण केली जाईल. आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य होणं खूप सारं महागडं आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या पाहतोय 16 आणि इथून फक्त आणि फक्त सामन्यामध्ये औपचारिकता आहेत. कारण चेंडूंचा विचार केला तर अगदी अजून 17 चेंडू शेष आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतोय 2 धावांची आवश्यकता असेल. उडवलाय चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील फक्त आणि फक्त आणि ते 1 बाउन्स चेंडू उचलून फेक देखील केला जाईल. मात्र 1 धाव आली. शेवटची धाव 1 पाऊल दूर विजयापासून. या चेंडूवर सामना संपेल का? उडवला हवेत. मुकेश आहेत, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल घेऊ शकले नाहीयेत. कॅच घेतले असते तर 100 रुपयाचं पारितोषिक देखील होतं. मात्र झेल सोडली आणि इथून सामना विजय झालाय.
असेल सुभाष ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील घेतले होते, तेच सुभाष ठरले.